गाडीवर मिळतात तसे कुरकुरीत मंचुरियन आज आपण करणार आहोत. ते कुरकुरीत चिवट न होणारे मंचुरियन घरच्या घरी कसे करायचे, कोणती पिठं कोणत्या प्रमाणात घालायची जेणेकरून मंचुरियन चिवट न होता जास्तीत जास्त वेळ कुरकुरीत राहतील, ह्या सर्व टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. कोबीचे मंचुरियन करणं अगदी सोपं आहे, पण जर प्रमाण चुकलं, वेळ चुकली तर मंचुरियन व्यवस्थित होत नाही. मंचुरियन खाताना चिवट लागतात, लगेच ते नरम पडतात. या सर्व गोष्टी होऊ नये यासाठी मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कोबीचे मंचुरियन करण्यासाठी इथे मी एक मोठा कोबी घेतलाय. 20 रुपयाचा हा मी मोठा असा कोबी घेतलेला आहे. कोबी घेण्याआधी तो मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतरच त्याला आता चिरून घ्यायचंय. कोबीचे मंचुरियन किंवा कोबीचा कोणताही पदार्थ करताना कोबी ताजा असावा. कोबी जर शिळा असेल तर त्याचा उग्र वास आणि उग्र चव जास्त वाढते. कोबीचे मंचुरियन करताना त्याला अजिबात अशा प्रकारची किसणी वापरायची नाही. मोठी जी किसणी असते ती वापरायची किंवा जे स्लायझर असतं ते घ्यायचं. बारीक किसणी घेतली तर कोबीचा किस फारच बारीक बारीक पडतो आणि त्यामुळे कोबीचे मंचुरियन दाटल्यासारखे होतात आणि ते पाहिजे तसे कुरकुरीत होत नाही आणि ते जास्त तेल पितात. त्यामुळे असे पातळ लांब लांब आपल्याला स्लाइस करून घ्यायचे. जर तुमच्याकडे स्लायझर नसेल तर तुम्ही सुरीने बारीक सुद्धा कोबी चिरून घेऊ शकता. किसताना सुद्धा स्लायझर किंवा किसणी थोडीशी वाकडी धरायची, म्हणजे कोबीचा किस अगदी प्रॉपर लांब पातळ असा पडतो. अशाच प्रकारे सर्व कोबी किसून घ्यायचे. कोबीचा किस मी इथे परातीत काढून घेतलेला आहे. तो आधी कपाने मोजून घ्यायचा आहे. इथे 1 कप भरलेला आहे. अशाच प्रकारे सर्व कोबीचा किस जो आहे तो आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. अजिबात जास्त कपामध्ये दाबून नाही भरत आहे. हलक्या हातावरतीच ते भरून मी मोजून घेते. ज्या कपाने कोबीचा किस मोजून घेतो त्याच कपाने सर्व पीठ आहे ते देखील मोजून घ्यायचे. कोबीचं किस मापून घेतलं की पिठाचं प्रमाण घालणं देखील सोपं पडतं. आता इथे 5 कप किस झालेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी घालते. काळी मिरी घातल्यावरती मंचुरियनला अप्रतिम चव येते. अर्धा चमचा लाल तिखट मसाला घातलाय. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालून घेतलंय. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली. तुम्ही आलं लसूण बारीक चिरून देखील घालू शकता. 1 चमचा सोया सॉस घेतले. सोया सॉस मध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालून घ्यायचंय. 1 कप कॉर्नफ्लॉवर घालायचंय. जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नसेल घालायचं तर तुम्ही पोहे मिक्सरला फिरवून सुद्धा घालू शकता. पाऊण कप मैदा घेतलाय. मैदा घातल्यामुळे मंचुरियन कडकडीत न होतात व्यवस्थित कुरकुरीत होतात. पिठाचं प्रमाण घेताना जर मैदा जास्त झाला तर भजी थंड झाल्यावरती चिवट होतात. त्यानंतर पाव कप गव्हाचं पीठ घालायचंय. तुम्हाला जर मैदा नसेल घालायचा तर तुम्ही संपूर्ण 1 कप गव्हाचं पीठ घालू शकता. गव्हाचं पीठ घातल्यामुळे मंचुरियन अजिबात चिवट होत नाही. पाण्याचा वापर न करता सर्व मसाले आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कोबीला पाणी सुटतं आणि मीठ देखील घातलेलं आहे, त्यामुळे जास्तीचं पाणी घालायची आवश्यकता लागत नाही. इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. अजूनपर्यंत मी कलरचा वापर नव्हता केलेला. इथे तुम्ही बघू शकता कलरचा वापर न करता पिठाचा रंग कसा आहे. आता यामध्ये मी थोडासा फूड कलर घालून घेतलाय. फूड कलर अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल घालायचा तुम्ही नाही घातला तरी चालेल. चवीमध्ये अजिबात त्याचा फरक नाही पडणार. पण आपल्याला गाडीवर मिळतात तसेच मंचुरियन करायचे आहेत, त्यामुळे इथे मी थोडासा फूड कलर घातलेला आहे. तुम्हाला फूड कलर नसेल घालायचा तुम्ही बीटरूटचा रस घातला तरी चालेल. तेल गरम करून घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये पाणी घेतले. त्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि मंचुरियन घालायला घ्यायचे. हाताला पाणी लावून घेतलं की मंचुरियन तेलात सोडताना अजिबात ते हाताला चिकटत नाहीत. तसंच तेलामध्ये सोडता येतात. मंचुरियन घालण्याआधी तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून मंचुरियन तळून घ्यायचे. मंचुरियनचं पीठ तयार केलं की ते लगेचच तळायला घ्यायचे, नाहीतर पिठाला पाणी सुटतं आणि जास्तीचं पीठ नंतर पुन्हा घालावं लागतं. जर मंचुरियनमध्ये जास्त पीठ घातलं तर ते खाताना पीठ जास्त लागतं, मंचुरियनची चव येत नाही. आणखी एक टिप अशी की मंचुरियन तळताना कोबीचा रंग असतो तो जास्त बदलू नाही द्यायचा. कोबीचा जर रंग बदलला तरी सुद्धा मंचुरियनची टेस्ट बदलते, ते खाताना चांगले नाही लागत. इथे तुम्ही बघू शकता मंचुरियन माझे तळून झालेले आहेत. आता ते मी काढून घेते. मंचुरियन व्यवस्थित तळले गेले की ते मस्त कुरकुरीत होतात.
भजी गरम गरम आहेत तरी सुद्धा ते किती कुरकुरीत आहेत हे तुम्हाला आवाजावरून समजेल. मंचुरियन तुम्ही जवळून बघू शकता, अजिबात कोबीचा रंग बदललेला नाहीये. गाडीवर मिळतात तसेच कुरकुरीत गरमागरम मंचुरियन तयार झालेले आहेत. आवाजावरून पण समजत असेल आणि एक मंचुरियन तुम्हाला मी तोडून दाखवलाय. आतपर्यंत तळला गेलाय, अजिबात तो चिवट नाही झालाय. गाडीवर मिळतात तसेच कुरकुरीत गरमागरम मंचुरियन तयार झालेले आहेत. चटणीसोबत तुम्ही हे सर्व्ह करू शकता. हे मंचुरियन करताना आपण अजिबात अजिनोमोटो, इनो, सोडा किंवा MSGचा वापर नाही केलाय. घरच्याच साहित्यात झटपट आपण हे भजी तयार केलेले आहेत. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.